स्वामी समर्थ. आजच्या धावपळीच्या जगात आपलं असं कोणी राहिलंच नाही, आपली आठवण काढणारं कोणी राहिलंच नाही असं आपल्याला नेहमी वाटत असतं. पण एक सांगू का, आपली आठवण काढणारी अनेक लोक असतात, पण त्यामध्ये खास अशी लोक असतात की जे आपली आठवण काढत असतात आणि त्यांचे संकेत आपल्याला मिळत असतात. पण आपल्याला काय होतं, आपल्याला ते ओळखता येत नाही. तुमची मनापासून खरंच कोणी आठवण काढत असेल तर ते ओळखायचं कसं, त्याची लक्षणं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे, त्यामुळे पूर्णपणे व्हिडिओ बघा. तुम्हाला तर माहिती आहे, पहिलं ना आपल्याला सांगितलं जायचं बघा, म्हणजे उचक्या लागायच्या त्यावेळेला आपण म्हणायचो बाबा माझ्या कोणतरी जवळचं आठवण काढते, मग आपण त्या व्यक्तीचं नाव घ्यायचो, लगेच उचक्या थांबायच्या. पण हल्ली ना वेगळ्याच गोष्टी असतात आणि त्या आपल्या लक्षात येत नाही. आपण ना काहीतरी काम करत असतो आणि एवढं पूर्णपणे त्या कामामध्ये आपण झोकून दिलेलं असतं आणि काय होतं काय माहित, अचानक एखाद्या व्यक्तीची आपल्याला आठवण येते की जिचा त्या कामाशी काही सुद्धा संबंध नसतो, जिच्या सोबत आपण बरेच कालावधी झालेला असतो, आपण काहीच बोललेलं नसतं किंवा आपलं काहीच भाषण नसतं. त्यावेळेला अचानक त्या व्यक्तीची आपल्याला आठवण यायला लागते. त्यावेळेला जर हा संकेत तुम्हाला मिळाला तर समजून जावा ती व्यक्ती तिकडे तुमची आठवण काढत आहे आणि त्याचाच तुम्हाला तो सिग्नल मिळालेला आहे. यावरून तर लक्षात आलंच असेल, बऱ्याच जणांच्या बाबतीत हे होतं. आपण झोपलेलो असतो ना त्यावेळेला ना वारंवार ना एखादी व्यक्ती ना स्वप्नात येत असते. काय माहित काय असतं, पण वारंवार ती स्वप्नात येत असते. त्यावेळी तर सुद्धा समजून जावा त्या व्यक्तीच्या भावना ती मनापासून तुमची आठवण काढते. काहीतरी असं आहे कनेक्शन तुमचं आणि तिचं, म्हणून तर तिने तिकडे आठवण काढल्याबरोबर तुम्हाला इकडे ती स्वप्नात येऊन क्लिक होत असतं. आणि हे घडत असतं ज्याचं खरंच तुम्ही ज्यांच्यासोबत आपले मनमोकळेपणाने बोललेलं असतं, आपला वेळ घालवलेला असतं, तुम्ही ज्याच्यावर प्रेम केलेलं असतं, किंवा काही गोष्टी तुमच्या आयुष्यात अशा व्यक्ती असतात ज्याच्यासाठी तुम्ही एवढा वेळ दिलेला असतो, त्या व्यक्तींच्या मनात कुठेतरी आजची तुमची जागा असते. म्हणून तर त्यांनी तिकडे आठवण काढल्यानंतर तुम्हाला इकडे सिग्नल मिळत असतो आणि आपण म्हणतो अरे माझी तर कोणाला आठवण येत नाही, पण असं नाही. जर या गोष्टी तुमच्या बाबतीत घडत असल्या ना तर समजून जावा की आपली सुद्धा कोणीतरी आठवण काढणारं आहे. यानंतर काय होतं, आपण ना कधीतरी असं बाहेर फिरायला जातो किंवा मार्केटमध्ये जातो, त्यावेळेला ना एखाद्या व्यक्तीचा ना आपल्याला भास व्हायला लागतो की अरे ती इथं आपल्या आजूबाजूला आहे का, किंवा अचानक या गोष्टी घडतात. जाणून बजून अजिबात काही घडत नाही, आपल्याला भास होतो ती आपल्या सोबत आहे का, किंवा तिच्या नावाचं कोणीतरी आपल्याला असं दिसतं, किंवा कुठेतरी पाटी दिसते, कुठेतरी तिचं नाव दिसतं, किंवा तिच्यासारखी दिसणारी एखादी व्यक्ती आपल्याला समोरून आल्याचा भास होतो. असे म्हणजे थोडक्यात काय ती व्यक्ती आपल्या आजूबाजूला आहे किंवा कुठेतरी आहे, तिचा आवाज आपल्या कानावर पडतो, असे वारंवार भास व्हायला लागल्यावर पण समजून जावा त्या व्यक्तीच्या भावना तुमच्यापर्यंत येत आहेत. ती एक एनर्जी असते आणि कसं असतं, जे मनापासून आठवण काढतात ना त्यांच्यापर्यंत त्या गोष्टी येत असतात. आता तुम्ही बघताय दिवसभरात हजारो लोक जे असतात की जे एकमेकांची आठवण काढत असतात, पण ते कशासाठी काढत असतात हे त्यांना माहित, पण त्यांच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. पण जे खरंच मनापासून तुमची आठवण काढतात, कारण कसं असतं, आठवण ही अशी गोष्ट आहे की म्हणजे ती तर खरी भावना असते, त्यामुळे तर ती त्या व्यक्तीपर्यंत पोहोचत असते. कधी ना आपला डावा किंवा उजवा डोळा फडफडत असतो, त्यावेळेला सुद्धा आपल्या लक्षात येतं अरे आपली कोणीतरी आठवण काढते, त्यामुळेच आपला डोळा फडफडतोय. त्यावेळेला आपण त्या व्यक्तीचं नाव घेत असतो का, तर जाऊ दे, कदाचित ती व्यक्ती आपली आठवण काढत असते. हल्लीच्या सोशल मीडियाच्या जगामध्ये तर तुम्हाला माहिती आहे, आपण ज्या वेळेला स्टेटस ठेवतो त्यावेळेला पटकन आपला स्टेटस जी व्यक्ती बघत असते ना तिच्या मनात आपल्याबद्दल खरंच प्रेम भावना असते, म्हणून तर तिचं लक्ष आपल्या असतं, प्रत्येक हालचालीवर लक्ष असतं, पण ती कधी बोलून दाखवत नाही. किंवा आपले जुने जे फोटो असतात त्या म्हणजे काही पोस्ट असतात त्या ती वारंवार उघडून बघत असते, आपलं प्रोफाईल फोटो चेक करत असते. अशा गोष्टी असतात, त्याचे संकेत सुद्धा आपल्याला भेटत असतात. किंवा एखाद्या वेळेला अचानक एखादा मेसेज येतो किंवा फोन येतो आणि आपण रिटर्न कॉल केला ते म्हणते काही नाही ग, सहज चुकून लागला, सहज कॉल केला, अशी उत्तरे येत असतील तर समजून जावा ती व्यक्ती तुमची आठवण काढत आहे. पण ती प्रत्येक म्हणजे तुम्हाला डायरेक्ट बोलू नाही शकत, अशा असतात काही व्यक्ती बघा, आपल्याला डायरेक्ट सांगत नाहीत, पण आपण ह्या ना त्यांच्या कृतीतून समजून घ्यायचं असतं. म्हणून तर सांगितलं ही लक्षणं तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल बाबा आपली पण कोणीतरी आठवण काढते. आपली मित्रमैत्रिणी असतील किंवा आपल्या जवळच्या व्यक्ती असतील त्यांच्याकडे आपल्याबद्दल चौकशी करणारी सुद्धा लोक असतात, बाबा ती कशी आहे काय करते, त्यावेळेला सुद्धा ते सुद्धा संकेत आपल्याला मिळत असतात की जवळच्या व्यक्तींपाशी आपल्या बाबतीत चौकशी केलेली असते. त्याला काय होतं माहितीये, आपण ना बऱ्याच दिवसांनी किंवा महिन्यांनी ना एखाद्या व्यक्तीला कॉल करायला जातो, किंवा काल परवा कॉल केलेला असतो आणि आज आपल्याला काहीतरी असं आपण अचानक नंबर दिसतो आणि आपण म्हणतो चला याला कॉल करूया,
कॉल करायला जातो तेवढ्यात त्या समोरच्या व्यक्तीच्या तोंडातून 100 वर्ष तू जगणार आहे, अरे तुझी आत्ताच आठवण काढली, तुला कॉलच करणार होते पण कसं करू. म्हणजे ना थोडक्यात काय होतं, ह्या भावना, ती व्यक्ती आपली आठवण काढत असते, ह्या भावना आपल्यापर्यंत पोहोचलेल्या असतात. त्यामुळे तर आपल्याला तिची आठवण येते ना आपण लगेच कॉल करायला जातो. म्हणजे अशा तर गोष्टी बऱ्याच जणांच्या बाबतीत घडत असतात. किंवा असं योगायोगानं आपण एखाद्या व्यक्तीचा विचार करत असतो आणि अचानक ती आपल्या पुढ्यात येऊन उभी राहते. किंवा बघा आपल्या ना ध्यानी म्हणी नसतात, काही व्यक्तींना येऊन अचानक भेटतात, त्यावेळेस सुद्धा आपल्याला मोठं सरप्राईज भेटत असतं. म्हणजे बघा काही गोष्टी अशा असतात ज्यावेळेला आपण पण इकडून आठवण काढतो किंवा तिकडून ते पण आठवण काढत असतात ना, त्यावेळी खरंच नक्की काहीतरी घडत असतं. आणि यावरून तुम्ही समजून जावा की खरंच तुम्ही सुद्धा चांगल्या व्यक्ती आहात. तुमच्या मनात सुद्धा म्हणजे प्रेम आदर आहे. आणि जिथं आदर असतो, जिथं प्रेम असतो, तिथंच आपल्या आठवणी काढल्या जातात, कुठेही काढल्या जात नाहीत. कारण दिवसभर लोकांच्या प्रत्येकाला काम असतं, प्रत्येकाला व्याप असतं, पण तरी सुद्धा ना आनंदाचा प्रसंग असतो किंवा काहीतरी कुठेतरी व्यवस्थित चाललेलं असतं, सगळं असतं आणि अचानक कोणाची तरी आठवण येते, मनाला अशी हुरहुर लागते, काय माहित कुठं असं ना हृदयात धडधड होत असतं. असं बऱ्याच वेळेला काहीतरी होत असतं. त्यावेळेला समजून जायचं कोणीतरी आपली तिकडे आठवण काढतंय आणि त्याला आपली एवढी आठवण येते आणि त्याचे संकेत तिकडे आपल्याला मिळत आहेत. म्हणजे बघा आपण म्हणतो ह्या अंधश्रद्धा आहेत, पण अजिबात अंधश्रद्धा नसतात. तुम्हाला जर प्रयोग करायचे असले तर तुम्ही प्रयोग सुद्धा करून बघू शकता. कारण बऱ्याच जणांना अनुभव येत असतात. हल्ली ना लोक अशीच करतात ज्यांना खरंच, पण हे सगळं मनापासून व्हायला पाहिजे. तुम्ही वरच्यावर करायचं म्हणून करत असाल ना तर याचा संकेत तुम्हाला अजिबात भेटणार नाही किंवा काही होणार नाही. फक्त हे सगळं मनापासून करायचं आणि तुम्ही खरंच स्वतःला नशीबवान समजा की हे संकेत तुम्हाला मिळतात म्हटल्यावर तुमच्याबद्दल कोणतीतरी आठवण काढणारे अजून आहेत. म्हणजे तुम्हाला सुद्धा तुमच्याबद्दल कोणाच्या मनात आजही आदर आहे. म्हणजे तुमचं स्थान आजही कुणाच्या तरी हृदयात आहे, कुणाच्या तरी मनावर आजही तुम्ही राज्य करत आहात. म्हणजे किती छान कल्पना आहे ना. म्हणजे किती छान वाटतंय ना की बाबा आपली कोणीतरी मनापासून आठवण काढते. हे संकेत आपल्याला मिळतात आणि आपल्याला माहितीच नाहीये. त्यामुळे ना जर तुमचं असं कोणतं तुमच्या लक्षात तुम्हाला वाटलं ना, असं तुम्हाला संकेत मिळाले आणि एखाद्या व्यक्तीचा फोटो किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव तुम्हाला क्लिक झालं ना, लगेच त्या व्यक्तीला फोन करा. अहंकार जरा बाजूला ठेवा, इगो असेल तो थोडा बाजूला ठेवा. कारण कसं आहे, आयुष्य बघा आपल्याला एकदाच आहे आणि अशा व्यक्ती ना खूप कमी लोकांच्या आयुष्यात असतात. त्यामुळे ना आपल्या जर आयुष्यात अशा व्यक्ती असतील ना तर नक्की तुम्ही ना त्या व्यक्तीशी कॉन्टॅक्ट साधा. तुम्ही फक्त म्हणा की काही नाही ग, मला पण तुझी आठवण येते. बघा त्या व्यक्तींच्या अक्षरशः डोळ्यात पाणी येणार आहे. कारण त्यांना पण तशी फिलिंग होत असते, तुम्हाला सुद्धा फिलिंग होते. आणि हल्ली आपण काही बोलून दाखवत नाही, पण ज्या वेळेला ह्या गोष्टी घडायला लागतात ना त्यावेळेला ते खरंच कुठंतरी म्हणजे आपल्याबद्दल आदर असतो, जिव्हाळा असतो, प्रेम आपुलकी सगळं असतं, म्हणून तर ह्या गोष्टी घडत असतात ना. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला सांगायच्या आहेत. हा व्हिडिओ इथेच थांबवते. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.